मळ्या वा बाबा बाबा बा मळ्या 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 फ्राय करेंगे हम आज। हे देखो हा मळ्या मासा आहे, याला आपण आता फ्राय बनवू मस्तपैकी। तुम्हाला रेसिपी दाखवतो, गावठी रेसिपी। एवढे आपल्याकडे मासे आहेत, मस्तपैकी फ्राय करू ना पैशाओ। कसे आहेत बघा 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 बघा। हा मळ्या असतो आणि हा गोड्या पाण्यामध्ये असतो बरं का। ज्या नद्या आहेत ना गोड्या पाण्याच्या त्याच्यामध्ये बघा एवढी साईज जंपो अंगठ्यापेक्षा आरपटे आहे हा बघा मळ्या। चला याची आपण एकदम सुपर डुपर रेसिपी बनवू ना पोशाव। तुमचा पोशाबाई खतरनाक आहे, रायडर पण आहे आणि काय म्हणतो आपण शेप पण आहे पोशाव, सगळाच आपल्याला ते। हे बघा बायको किती खुश, म्हणजे बायको किती आपली भाग्यवान आहे बरं की ना। चलो मळ्या फ्राय करेंगे और आपको दिखा दे कैसा करेंगे। तर आता आपण हे बघा मस्तपैकी दिसतो बिस्तो पेटवले आणि पोशाव पहिला ठेवू तवा कचकन। तवा गेला ना पोशाव राचुकन। आता आपण काय करू थोडंसं तेल घालू बरं का। आणि जे आपण मळ्या फ्रायची रेसिपी असते ना पोशाव एकदम सिंपल, तेल टाकायचं आणि गावाकडे मोठी मिरची असते म्हणजे आरपटी मिरची, त्याला खारट्या मीठ सांगते। त्याच्यात थोडंसं गारा म्हणजे नमक टाकलेलं असतं तसं बरं का खारट्या मीठ। तर आपल्याकडे ते खारट्या मीठ अवेलेबल नाही, पण खारट्या मिठाची चव इतकी सुपर राहते ना पोशाव, सुपर डुपर। हे बघा आपण मस्तपैकी तवा ठेवला इकडे आणि आता आपण टाकू पोशाव तेल। निकल जा रे बाबू, थांब रस्सा पकडायला लागेल या का चुक्कन। आता आपण याच्यावरती तेल टाकू। हे बघा एकदम सिंपल रेसिपी आहे रे, प्रत्येकाला येईल। जेवढं तुम्ही साधं बनवून खाणार ना तेवढी टेस्ट येईल। हे बघा मस्तपैकी तेल गेलेलं आहे आणि तसं मळ्यांना पण लय तेल मोकार तेल सुटत आहे बरं का पोशाव। तर आता मी इथं एकच चमचा टाकतोय तेल बरं का, जास्त नाही टाकणार। वाटलं तर आपण परत ॲड ऑन करू तेल मस्तपैकी हा पोशाव। हे बघा तेल वगैरे टाकलंय आणि इस्तो साला धुराळा झालाय रे। थांबा तर फुकत मी हो रे बाबा। तेला पेटला पटकन, साला अडचण झाली फाट्यान। तर काय करायचं हे सिंपल एवढं टाकलं ना का काहीच नाही करायचं पोशाव। मस्तपैकी हे जे मळे आहेत ना डायरेक्टली मळे टाकून घ्यायचे एकदम। असे उचलायचे मळे आणि असे टाकून घ्यायचे। हे बघा सुपर, कसं वाटत आहे पोशांनो। जास्त काय कालवा कालव करायचे नाही बरं का, डायरेक्ट असे टाकून घ्यायचे मळे। फार कालवा कालव कर बसायचे नाही तर मळ्यांची वाट लागेल पोशाव। पोटा काय लगेच फुटायचे। पावशर मळे आणले ते आपण आज मस्तपैकी, पावशराच्या वरती असतील हे बघा। आणि हे होणार आपली आता मळ्या फ्रायची रेसिपी। हे जी मिरची आहे ना हे बघा, हळद घ्यायची, हळद अशी मस्तपैकी वरून टाकून द्यायची। हे बघा अशी हळद टाकून घेतली याला। एकदम सिंपल, लहान पोर पण बनवलं असा। हळद थोडीशी टाकून घ्यायची। ही मिरची आहे मस्तपैकी लाल मिरची घ्यायची, काहीशी लाल मिरची टाल दिली। हे बघा एकदम साधी सिंपल रेसिपी, कोणी पण करेल। चवीनुसार लाल मिरची आपण टाकले इकडे मळ्यांना। हे बघा मस्तपैकी आणि एवढा कार्यक्रम झाला कसं वाटतं राहिलं बघा सुपर ना। लगेच नमक पाहिजे बरं का, नमक टाकलंच पाहिजे। नमक टाकू आपण, आण रे नमक आले पण आले मस्तपैकी। हलवायला आण रे आले काहीतरी, नमक मार नमक मार। बघा एकदम सुपर डुपर ना पोशाव मळे। वा 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 पोशाव आली पण आले मस्तपैकी आले। नमक घालायला लावतो बघा आणि नमक टाकू राहिले। एकदम सिंपल साधी सोपी रेसिपी ना पोशाव। घाला जो खलास। आता कसे परतायचे मी तुम्हाला परतून दाखवतो। हे बघा हलकेशी असं परतून घ्यायचं, खाली जाळ लागून नाही द्यायचं जास्त बरं का पोशाव। अरे रा 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 चुकला शॉट ना पोचाव बाबा। जास्त इस्तो नाही ठेवायची बरं का,
नुसतं ठेवली का थोडंसं जळत आहे, तर थोडासा कमीच ठेवायचं. हे बघा असे हलवून पट्टे मारायचे असे. वा 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 आले पट्टे मार. बघा एकदम मस्त ना कसा कलर दिसून राहिला. आणि हलकासा पाण्याचा शिपडा मारायचा बरं का, जास्त जळू नाही द्यायचं. आपल्या डायरेक्ट असं खड बनवायची नाही. खड बनवली का त्याला टेस्ट नाही पोषावं बरं का. म्हणजे असे ओलसरच ठेवायचे. थोडासा पाण्याचा नॉर्मल असा शिपका वरून मारायचा. सुपर. हे बघा वा 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 पोषाव. आणि असेच खायला सुपर. हे बघा खाण्यासारखेच थोडा वेळा. तर भावांनो आपले मळे फ्राय झालेले आहे. तुम्ही बघू शकता इकडे एकदम सुपर डुपर कसे दिसू राहिले. हा 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 वा 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 फुकटूक वागडू बघा ना. वाव काय मळे आहेत. तर झालंय आपलं मस्तपैकी. हे बघा बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी टेस्ट दाखवतो कशी एकदम सुपर डुपर. म्हणजे 10 मिनिटं पण आहे, 15-20 मिनिटाचं काम आहे. पण 15 मिनिटाचं तुमचं मळे एकदम कचकिराला कचकना भाऊ. वा 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 वा. चलो 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 आता लगेच तुम्हाला मी खाऊन दाखवतो ना कसे आहे ते. पण दिसू राहिले कसे बघा. टेस्टी टेस्टी. वा 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 पोषाव. वाव सुपर. तर पोषाव तुम्हाला तुम्ही टेस्ट घेऊन दाखवतो. हा 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 देखा एक मळे काढला मस्तपैकी. या इकडे चला आले इकडे. हा कसा एकदम मस्त फ्राय झाला पोषाव. सुपर डुपर. तर मी हा मळे मासा बघितला कसा आहे मस्तपैकी एकदम सुपर फ्राय झालाय. तर तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा हे डोकं आहे. इकडे जवळ दाखव ना आले. हे बघा हे बघा जास्त पण जवळ नको ना तो थोडासा. हा बघा हा बघा. एकदम सुपर डुपर पोषाव. तुम्ही बघा ना दिसतो कसा बघा. परत एक बाईट घेतो. आई शपथ. हे बघा सुपर पोषाव एकदम सुपर. तर अतिशय सोपी अशी ही मळ्याची रेसिपी आहे. एकदम मस्तपैकी तुम्ही आज बघितली. एकदम मस्तपैकी मळ्या सुपर पोषाव. चलो तर आता खाऊ मस्त पटापट. टाटा बाय सी यू सून. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आज आली इकडं आहे कॅमेरामॅन म्हणून. चलो टाटा बाय सी यू सून.